सर्वांना जय जवान जय किसान। आज आमच्या आदर्श ग्रामपंचायत ढोरखेडा येथे बियाणे प्रात्यक्षिक आणि बियाण्याची उगवण क्षमता आपण कशी करावी आणि पेरणीची पूर्वतयारी जर आपण केली तर नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। कारण बऱ्याच वेळेस बियाणं खराब निघलं म्हणून शेतकरी नुकसानी जातो आणि दुबार पेरणी तिबार पेरणी तसाही उत्पादन खर्च निघत नाही आहे आणि त्यामध्ये जर आपल्याला दुबार पेरणीचं संकट आलं तर शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होतं आणि वर्ष वाया जातं। त्यासाठी आज आमच्या आदर्श ग्रामपंचायत ढोरखेडा आणि कृषी विभाग वाशिम यांनी संयुक्तरित्या बियाणे प्रात्यक्षिक आणि बियाण्याची उगवण क्षमता ही आपण कशी तपासावी याचा एक संकल्प केलेला आहे आणि आदर्श ग्रामपंचायत ढोरखेडाचा प्रत्येक उपक्रम हा आदर्शच असतो। आणि यावेळेस सुद्धा ते बियाण्याची उगवण क्षमता तपासून बीज प्रक्रिया करून त्याचं पूर्ण आपलं उत्पादन कसं वाढवता येईल आणि आदर्श शेतकरी या महाराष्ट्रात कसा घडवता येईल हाच एक संकल्प वाशिम जिल्ह्याच्या वतीने आणि आदर्श ग्रामपंचायतच्या ढोरखेड्याच्या वतीनं आम्ही करत आहोत। मी संदीप मिटकरी त्याबद्दल तुम्हाला काही मार्गदर्शन करणार आहे आणि ते आपण जर व्यवस्थित ऐकलं तर नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना मदत होणार आहे। बियाण्याची उगवण क्षमता तपासणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे, कारण बऱ्याच वेळेस आपण बॅगचं बियाणं घेतो, बऱ्याच वेळेस आपल्या घरचं घरगुतीही बियाणं आपण वापरतो पारंपरिकरित्या। तर त्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे असा गोरपाट तर असतोच, आपण याला पोतही म्हणतो, हे ओलं करायचं आहे। आपल्याला 10 लाईनी आडव्या घ्यायच्या आहे आणि 10 लाईनी उभ्या घ्यायच्या आहेत। हे गोनपाट ओलं करायचं आहे, ते गुंडाळून ठेवायचं आहे। त्यामध्ये आपण फक्त 7 दिवस त्याला हलकं पाणी मारायचं आहे, जास्त पाण्यात त्याला ठेवायचं नाही आहे आणि 7 दिवसाच्या नंतर आपण ते उघडून पाहायचं आहे। फक्त बियाणं घेता वेळेस आपण बऱ्याच वेळेस चुका अशा करतो की आपण चांगलं बियाणंच यात मांडतो, तर असं न करता सर्व समान म्हणजे जशाही बिया असतील, चांगल्या असतील, फुटक्या असतील, तुटक्या असतील, तर त्या आपण याच्यात मांडायच्या आहेत। आणि यावरती आपण जर 70% जर्मिनेशन जर या बियाण्याचं आलं तर ते बियाणं पेरणी योग्य आहे हे आपण ठरवतो। आणि त्याच्यात जर आपण घरगुती बियाणं वापरत असू तर बऱ्याच वेळेस ते 60% येते, 50% येते। तर त्यामध्ये आपण काय करू शकतो, त्यामध्ये सुद्धा एक उपाय आहे। आपण जास्त खर्चात न जाता फक्त बियाण्याचं पेरणीचं प्रमाण आपल्याला वाढवायचं असते। म्हणजे इवन जर आपण एकरी 20 किलो बियाणं टाकत असू तर आपल्याला जर आपलं 60% जर्मिनेशन आलं तर आपण 25 किलो टाकायला पाहिजे, 30 किलो टाकायला पाहिजेत। म्हणजे आपलं बियाण्याचं पेरणीचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे, जेणेकरून आपल्याकडे दुबार पेरणीचं संकट येणार नाही आहे। आणि प्रत्येकाने जर पेरणीची पूर्वतयारी केली तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रात दुबार पेरणीचं संकट येणार नाही आहे। कारण 90% जे दुबार पेरणी आहे ही बियाण्याच्या उगवण क्षमतेवरच येऊन टेकते आणि कदाचित आपणही थोडे गाफील राहतो, त्यामुळे शेतकरी संकटात जातो। तशीही नैसर्गिक संकट शेतकऱ्यापुढे भरपूर आहेत, पण आपण आपला प्रयत्न हा प्रामाणिक ठेवला तर नक्कीच आपण या नैसर्गिक आणि आपत्ती जे असतील त्याच्यातून आपण मात करू शकतो। आमच्या आदर्श ग्रामपंचायत ढोरखेड्याचा कृषी विभाग वाशिम यांचा जो एक संकल्प आहे की आपण यावेळेस शेतकऱ्याचं नुकसान कसं टाळू आणि पूर्वतयारी शेतकऱ्यांना कशी शिकवायची आहे, या सर्व उपक्रमाचा आपण सर्व स्तरातून कौतुक करावं, त्यांना सपोर्ट करावा आणि आपणही आपल्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावं एवढंच बोलतो। आणि मी संदीप मिटकरी आपली रजा घेतो। धन्यवाद। जय जवान जय किसान।